आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते. मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते. नमः नमः भवतारिणी जय देवी श्री हरि की प्रियकारिणी. जय जय महालक्ष्मी माता जग जननी सिंधु सुजाता भक्तों की प्रियकारिणी. महालक्ष्मी विविध स्वरूपा. महाकाली सरस्वती दुर्गा. वैष्णव देवी कामाक्षा. विंध्यवासिनी योग माया. तुम त्रिपुर सुंदरी माता. तुम क्षीर भवानी शुभदाता. तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या. तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या. तुम्हारी माया न जाए जानी. महालक्ष्मी जगत कल्याणी. तुम्हारी जय हो माता रानी. सुनत शुभ कथा जाए दुख व्यथा. तुम्हारी कृपा तुम्हारी दया मांगे हम पृथ्वी लोक के प्राणी. महालक्ष्मी जगत कल्याणी. तुम्हारी जय हो माता रानी. ब्रह्मा विष्णु महेश्वर ठाड़े कर जोरे. शेष सुरेश नारद गुण गावे तोरे. महालक्ष्मी माता सदा निभाना हमसे. स्नेह भरा नाता. जय लक्ष्मी माता.
की छवि ये सुहानी। जयति मातृश्री सर्वमंगलमयी। जयति मातृश्री सर्वमंगलमयी। पिताश्री, माताश्री, आपण? अरे, आपण दोघे असे माझ्या समोर हात जोडून का उभे आहात? तुम्ही विसरलात का की तुम्ही दोघे माझे आईवडील आहात? पुत्री, असंच समज. आम्ही जेव्हा तुझं दर्शन करतो तेव्हा तुझ्या दिव्य तेजाला पाहून आमच्या मनात केवळ श्रद्धाभावच निर्माण होतो. आम्ही हे विसरून जातो की आम्ही तुझे माता पिता आहोत. लहान मुलांसारखे विचलित होऊन जातो आणि मनातून केवळ एकच निरंतर जप होतो आहे, माता माता माता. माता 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 माता. पिताश्री, आपण कुठं हरवून गेलात? देवी, आम्ही आपल्या दर्शनाने धन्य झालो आहोत. आमची अशी इच्छा आहे की यावेळी आपल्या जन्मदिवसानिमित्त महाउत्सव साजरा करावा. या कार्याला संपन्न करण्यासाठी आम्हाला आज्ञा द्यावी. आम्हाला निराश करू नका मातेश्वरी. मग तुम्हा दोघांना माझे काम करावं लागेल. आपण आज्ञा देऊन तर पहा. माझ्या जन्मदिवशी आपल्याला एक यज्ञ करावा लागेल, ज्यानं मला आणि आपल्या सर्वांना जन्म दिलाय. त्याची पूजा करावी लागेल. यज्ञाचा अर्थच परमेश्वराची पूजा असतो. आपल्या आज्ञेचं पालन होईल. आम्ही आपल्या जन्मदिवशी महायज्ञेचं आयोजन करू. ओम नमस्यं त्वामहं स्वाहा. ओम इदं विष्णु विश्वकर्मे वाह महाराज वाह. आपण धन्य आहात. आपली धर्माप्रती असलेली निष्ठा बघून इतरांना प्रेरणा मिळते. महाराज आणि महाराणींचा राजमहाल तर एक भव्य मंदिरच होऊन गेलं आहे. आज पूजा आहे तर उद्या यज्ञ, तर कधी महायज्ञ. धर्माचं पालन करणं शिकावं तर धर्मप्रेमींनी केवळ राजा रत्नाकराकडून शिकावं. महाराजांची धर्माची गोडी आणि त्यांच्या धर्मबद्धतेमुळेच देवी वैष्णवीने महाराजांकडे जन्म घेतला आहे. समूढमस्य पां घूम सुरे स्वाहा. महाराज, आपली आज्ञा असेल तर बळी दिला जावा काय? थांबा. हा बळी नाही दिला जाणार. हे काय बोलतीयस वैष्णवी? बळी नाही चढणार? हो पिताश्री, बळी नाही चढणार. परंतु ही तर परंपरा, मान्यता आणि प्रथा आहे. क्षमा करा गुरुदेव. परंपरा आणि मान्यता तर चालूच असतात. चुकीच्या परंपरा आणि मान्यता जास्त चालवल्या जातात. पण याचा अर्थ असा नाही ना की आपण त्यांना योग्य मानून त्यांचा स्वीकार करावा. परंतु शास्त्रात तर म्हटलंय की बळी दिल्याने देवी देवता प्रसन्न होतात. देवी देवता तर
श्रद्धेने अर्पण केलेल्या केवळ एक फूल एका पाकळीनेही प्रसन्न होतात आणि श्रद्धेने वाहणाऱ्या केवळ एका अश्रूच्या थेंबात समस्त दिव्य लोक बुडून तृप्त होऊन जातात। मग काय बळी देणं चुकीचं आहे? बळी देण्यासाठी रक्त वाहणं हे आवश्यक नाही आहे। कुठल्याही प्राण्याचं बलिदान ईश्वराला एवढं प्रिय नाही आहे। गुरुदेव, जेवढं श्रद्धाळूंच्या भावनांचं समर्पण आहे आणि सर्वात अप्रिय बळी तर मानवाचं रक्त सांडून दिलेला बळी आहे। हे देवी, आपण म्हणताय की शास्त्रांमध्ये बळी द्यायला सांगितलं आहे आणि आपण बळी द्यायला विरोधही करत आहात। मग आम्ही बळी देणार तरी कसा? मी आपल्याला सांगते की देवी देवतांना कोणता बळी सर्वात अधिक प्रिय आहे। बळी द्यायचाच आहे तर आपल्या अहंकाराचा बळी द्या, आपल्या क्रोधाचा बळी द्या, दुसऱ्याच्या प्रती आपल्या घृणेचा बळी द्या, आपल्या स्वार्थी स्वभावाचा बळी द्या, दुसऱ्याच्या फायद्यासाठी आपल्या हिताचा बळी द्या। बळी देऊ इच्छिता तर त्या विकारांचा बळी द्या जो आपल्याला मानवाचा दानव बनवून ठेवतात। आपल्या आत असलेल्या पशुचा बळी द्या। हे बळी या निष्पाप बळींपेक्षा अतिउत्तम बळी आहेत। आणि जेव्हा तुम्ही आपल्या आत असलेल्या पशुचा बळी द्याल जो तुम्हाला मानवाचा दानव बनवेल, तेव्हा तुम्ही एक अतिउत्तम सर्वश्रेष्ठ मानव बनाल। जसं ईश्वराने तुम्हाला बनवलं आहे। आणि जेव्हा तुम्ही असे निस्वार्थी निष्पाप असे मानव बनाल तेव्हा तुमचे प्रत्येक कार्य धर्म असेल आणि अशा प्रत्येक कार्यातून तुम्हाला अगणित पुण्य प्राप्त होते। वैष्णवी बरोबर बोलतीये, हो ना गुरुदेव? हो राजन, देवी वैष्णवीचं सांगणं उचितच आहे। आमचं ज्ञान त्यांच्या ज्ञानापुढे शून्य आहे। देवी वैष्णवींचा आदेश आम्हाला मनापासून मान्य आहे। तर मग आज सर्वांनी एक वचन द्या की त्या या निष्पाप पशूंऐवजी आपल्या आतील पशु भावनेचा बळी देतील। आम्ही अवश्य हा बळी देऊ। 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 आम्ही हा बळी अवश्य देऊ। आम्ही हा बळी अवश्य देऊ। सेवकांनो, आता या प्राण्याची इथे आवश्यकता नाही, त्याला कृपया बंधनमुक्त करा। जशी आज्ञा। बोला वैष्णवी देवीचा विजय असो। वैष्णवी देवीचा विजय असो। वैष्णवी देवीचा विजय असो। वैष्णवी देवीचा विजय असो। गुरुदेव, आपल्या आशीर्वादाने मी अनेक वर्षाच्या घोर तपस्येने इतक्या सिद्धी प्राप्त केल्या आहेत की आता आपण जो माझ्या कपाळात टिया लावलाय, मी लवकरच या टियाचं विजयात रूपांतर करेन। अवश्य महाराज भैरव, अवश्य विजयी व्हाल। माझा आशीर्वाद आपल्या सोबत आहे। आता मी साऱ्या शक्तीनिशी रत्नाकरच्या राज्यावर आक्रमण करणार। गुरुदेव, माझ्या इतक्या वर्षांच्या तपस्येनंतर आणि इतक्या सिद्धी प्राप्त करूनही आपण मला आक्रमण करण्याची आज्ञा नाही देणार? अवश्य देणार राक्षसराज भैरव, अवश्य देणार। ही आज्ञा देण्यासाठीच तर मी अजून जिवंत आहे। हे असुरराज, आता आपली सिद्धी आणि असुरांच्या शक्तीचं प्रतीक असलेल्या या तलवारीच्या परीक्षेची वेळ जवळ आली आहे। याचा स्वीकार करा असुरराज आणि समस्त धरती लोकावर राज्य करा।
हा, अवश्य गुरुदेव, अवश्य. भैरव, तू तपस्येवरून परत आल्या आल्या युद्ध आणि आक्रमणाची भाषा करू लागला आहेस. तू पण आपल्या पित्याप्रमाणेच आहेस. पित्याप्रमाणे वागतोय तर त्यात वाईट ते काय? शेवटी मी त्यांचाच पुत्र आणि उत्तराधिकारी आहे. जे काम त्यांनी अर्धवट सोडलंय ते मलाच पूर्ण करावं लागेल. परंतु एक आई आपल्या एकुलत्या एका पुत्राला आपलं जीवन युद्धभूमीवर संकटात घालताना नाही पाहू शकत. ज्या आईचं दूध तिच्या अपत्यामध्ये रक्त बनून वाहत असेल त्याला ती ते असं मातीत मिसळताना नाही बघू शकत बाळा, नाही बघू शकत. माताश्री, असं वाटतंय की पिताश्रींच्या मृत्यूने आपण आजही भयभीत आहात. हो, मी आजही भयभीत आहे. मला भीती या गोष्टीची आहे की हे युद्ध माझ्या वंशवेलीला मुळापासून उखडून टाकणार नाही ना. असं नाही होणार माताश्री. माझी पण अशी इच्छा मुळीच नाहीये. माझी इच्छा तर अशी आहे की हा वंश पुढे वाढावा. म्हणूनच मी तुझा विवाह करण्याचं ठरवलंय आहे बाळा. अर्थात आपण माझ्या पायात बेड्या घालून मला युद्धात जाण्यापासून थांबवू पाहताय. मी तर तुला कधीच थांबवणार नाही मुला. परंतु एक सुंदर मुलगी तुला नक्कीच थांबवू शकते. तुला कुठलीच राजकुमारी सुंदर वाटत नाही का बाळा? सुंदर तर नक्कीच भासतात, परंतु त्यातली एकही वैष्णव नाहीये. वैष्णव? तू वैष्णवशी विवाह करू इच्छितोस? हो माताश्री. परंतु तू तर तिला आपला शत्रू मानतोस ना. तिच्याशी युद्ध करावं म्हणतोस. हो, परंतु मी युद्धाला युद्ध नाही तर स्वयंवर समजून लढू इच्छितो. मी माझ्या शक्ती आणि पराक्रमाने तिला जिंकू इच्छितो आणि तिला आयुष्यभरासाठी माझी बंदी बनवू इच्छितो. तू शत्रुत्व संपवून तिच्याशी विवाह करायचं म्हणतोस? मग युद्ध करूनच तिच्याशी विवाह करायचं का म्हणतोस? यासाठीच मला आधी माझ्या पित्याच्या त्या हत्येचा बदला घ्यायचा आहे. माझं ऐकशील तर युद्धाला विसरून जा मुला आणि वैष्णवला विवाहाचा प्रस्ताव पाठवून दे. मला माहितीये ती ऐकणार नाही. तरीही आपली कल्पना मला मान्य आहे, कारण वैष्णवीने माझ्या विवाहाच्या प्रस्तावाला दिलेला नकारच माझ्यासाठी युद्धाचं कारण ठरेल. मी तिच्याकडे विवाहाचा प्रस्ताव अवश्य पाठवेन. इतक्या वर्षांच्या तपस्येनंतर तर मनुष्य मानवापासून देव बनून जातो, परंतु हा असुरपुत्र दानवाचा दानवच राहिला. तोच ताठपणा, तोच अहंकार जो याच्या पित्यामध्ये होता याच्यात देखील आहे. आपण कोणाबद्दल बोलत आहात महाराज? दुर्जय पुत्र भैरव बद्दल. आणखीन कोण? काय केलं काय त्याने? या संदेश पत्राद्वारे राजकुमारी वैष्णवीचा हात मागितलाय त्याने. वैष्णवचा हात मागितलाय? हो. परंतु याचा अर्थ तर असा होतो की तो आपल्या दिवंगत पिता दुर्जयच्या असलेल्या शत्रुत्वाला तो थांबवू इच्छितो आहे. नाही महाराणी, उलट ज्या शत्रुत्वावर दुर्जयच्या मृत्यूने जे अंकुश लागलं होतं त्याला संपवून तो पुन्हा नव्याने शत्रुत्व आरंभ करू इच्छितो. परंतु शत्रुत्वाचा विवाहाशी काय संबंध? ही संबंध जोडण्याची गोष्ट आहे. संबंध जोडण्यासाठी हात जोडून हात मागायचा असतो, धमकी देऊन नव्हे. धमकी? कसली धमकी? भैरवने धमकी दिलीये की जर बऱ्या बोलाने राजकुमारी वैष्णवीचा हात त्याच्या हाती दिला गेला नाही तर तो तिला बळजबरीने उचलून नेईल. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की दुर्जयने विषाचे जे रोप लावले होते त्याला फळ लागून आता त्याचं एक विशाल वृक्ष झालंय. एक अशी बाभळी
जिला हजारो विषारी काटे आहेत. मग आता आपण भैरवला काय उत्तर द्यायचं? महाराणी विजया, वैष्णवी एक देवी आहे आणि एक देवी भैरव सारख्या कुणा दानवाच्या पदरी नाही बांधू शकत. म्हणून आपण सुद्धा स्पष्टपणे सांगायचं की भैरवशी वैष्णवीचा विवाह कदापि होऊ शकणार नाही. जर वैष्णवीचा विवाह माझ्याशी नाही झाला तर इतर कोणाशीच नाही होणार. जर मी वरात घेऊन नाही जाऊ शकलो तर सैन्य घेऊन हल्ला करेन सासूरवाडीवर. नाही बेटा, नाही. विवाहासारख्या विषयात युद्धाची भाषा बोलू नकोस. ज्या विवाहाची सुरुवात रक्ताच्या सड्याने होते तो विवाह नाही, विनाश आहे मानवी संबंधांचा. माताश्री, आपण वारंवार दुर्बळतेचं प्रदर्शन का करत आहात? कधी कधी तर मी असा विचार करू लागतो की आपण खरंच माझ्या माता आहात. भैरव, आपल्यासारखी दुर्बळ स्त्री माझ्यासारख्या शूरवीराला जन्म देऊ शकते? भैरव, आपल्या मातेला दुर्बळ समजण्याची चूक करू नकोस. जगातील कुठलीच आई ही दुर्बळ नसते. आई तर केवळ आपल्या ममते खातर आपल्या मुलांच्या समोर दुर्बळ होऊन राहते. आणि ज्या आईने तुझ्यासारख्या शूरवीराला जन्म दिलाय ती दुर्बळ कशी असू शकेल भैरव? तर मग आपण मला युद्धाला पाठ दाखवून कायरता दाखवण्याचा धडा का शिकवत आहात माताश्री? कारण मी एक स्त्री आहे जिचं परम कर्तव्य आहे जन्म देणं आणि जगाचा विकास करणं. आणि तू एका नारीच्या कर्तव्याच्या विरोधात विकास नाही तर विनाश पाहतोस. हो, मी विनाश इच्छितो. त्यांचा विनाश ज्यांनी माझ्या पिताश्रींचा सर्व नाश केलाय. मला राजा रत्नाकराच्या राज्याचा विनाश हवा आहे. अगदी तो करताना मी स्वतःच नष्ट होईन. नाही बाळा, नाही. मी तुला विनाशाच्या रस्त्यावर जाताना नाही पाहू शकणार. नाही पाहू शकणार बाळा, नाही पाहू शकणार. सेनापती,